नमस्कार. मी आज करणार आहे एकदम छान चविष्ट आणि खमंग बाजरी आणि भोपळ्याचे थालीपीठ. त्यासाठी लागणारे साहित्य: बाजरीचे पीठ आहे, थोडंसं गव्हाचं पीठ आहे आणि डाळीचं पीठ आहे, आणि हा गावरान भोपळा आहे बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर, ओवा, जिरे. आता हे भोपळा मी असं मिक्सरला वाटून घेणार आहे. ह्याच पाण्यामध्ये मी असं मळणार आहे पीठ. छान असा भोपळा वाटलेला आहे. आता त्यात मी हिरवी मिरची टाकणार आहे, कोथिंबीर, लसण आणि जिरा आणि ओवा पण टाकणार आहे, आणि ह्याला असं बारीक मिक्सरला फिरून घेणार आहे. छान असं वाटलेलं आता हे बारीक. आता हळद 2 चमचे, लाल तिखट 1 चमचा. हा भोपळा ना मी थोडा किसून पण घेतलेला आहे, गावरान भोपळा आहे छान. ही कोथिंबीर. थालीपीठ म्हणलं की कांदा आलाच, कांदा आणि बारीक चिरलेली मेथी पण टाकणार आहे. तर छान असं मिक्स करणार आहे, आणि ह्याच भोपळ्याच्याच पाण्यामध्ये असं छान घट्ट मळून घेणार आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे, चवीनुसार मीठ टाका. आणि अगदी थोडंसं मिक्सरचं भांडं मी ह्याला मिसळून असं टाकणार आहे. पीठ छान मळून झालेलं आहे. थोडंसं 1-2 चमचे पाणी वापरलेलं आहे, आपण पाणी वापरले नाही. आता थोडंसं मी तेल लावणार आहे. त्याला मी असं थोडंसं तेल राहिले होते आपले टाकायचे. त्याला 5 मिनिट मी ठेवणार आहे झाकून. 5 मिनिट झालेले आहेत आपले. आता गॅस चालू करते. एक असा स्वच्छ पांढरा कपडा घेतलेला आहे. ह्याला खाली थोडंसं तेल लावून घ्या. पिठाला पण थोडंसं तेल लावून घ्या. आता ह्याच्यावर तेल टाकणार आहे. इकडे तवा छान गरम झाला. आता थोडंसं तेल टाकून तवा तापलेला आहे. आता ह्याच्यावर पण मी तेल लावणार आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहे, आणि आता ह्याला आता पलटी करणार आहे. थोडंसं आणखीन वरून मी तेल लावणार आहे ह्याला. मस्त असं झालेलं आहे बघा, आणि वास पण खूप छान येते. आता
आता दुसरं पण मी असंच थापणार आहे. आता हे दुसरं पण थापून झालेलं आहे. आता याच्यावर तीळ लावणार आहे. त्या वरतून साईडनं थोडं तेल लावणार आहे. ह्याला पलटी करून घेणार आहे. तर छान असं खमंग भाजलेलं आहे आपलं थालीपीठ. तर तयार आहे आपलं बाजरी आणि भोपळ्याचे थालीपीठ. खमंग आणि एकदम चविष्ट आहे आणि पौष्टिक पण आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.